बघूयात राष्ट्रवादीच्या सोहळ्याला नेमकं कोण जाणार याची आता उत्सुकता आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आज महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांचा जो काही सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे, या सोहळ्यात सर्व माजी मुख्यमंत्र्यांना निमंत्रित करण्यात आलंय। या कार्यक्रमासाठी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, नारायण राणे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत। तर उद्धव ठाकरे मात्र परदेश दौऱ्यावरती असल्यामुळे ते हजर राहणार नाहीत। तर दुसरीकडे शरद पवार हे पुण्याहून मुंबईला रवाना झालेले आहेत, त्यामुळे तेही या कार्यक्रमाला हजर राहणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय। मुंबईच्या जांभोरी मैदानावरती हा कार्यक्रम होणार आहे। आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्या सोबत आहेत फोन लाईनवरती। वैभव, राष्ट्रवादी काँग्रेसकडून आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम मात्र एकीकडे उद्धव ठाकरे, शरद पवार जाणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे। श्वेता, जो माजी मुख्यमंत्र्यांच्या सन्मानाचा कार्यक्रम राष्ट्रवादीने आयोजित केलाय जांभोरी मैदानावर मुंबईमध्ये, यात सगळ्यात उत्सुकतेच्या दोनच गोष्टी होत्या। एक तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे या सोहळ्याला जाणार का, याचं कारण सतत जे राजकीय घडामोड घडते किंवा विरोधात किंवा सोबत अशा चर्चा ज्या सतत सुरू आहेत, त्या अनुषंगानं या सोहळ्याकडे सुद्धा बघितलं जाते। शरद पवार हे माजी मुख्यमंत्री आहेत। सोहळ्याचा रंग हा जरी सामाजिक स्वरूपाचा किंवा कृतज्ञतेचा जरी असला तरी सुद्धा अजित पवारांच्या डायसवरती आता शरद पवार जाणार का हा महत्वाचा मुद्दा आहे। याचं कारण शरद पवार हे काल रात्री मुक्कामी पुण्यामध्ये होते। सकाळी आज ते कार्यकर्त्यांना भेटतील असा निरोप होता। त्यासाठी ते साधारण 9 वाजेच्या दरम्यान कार्यालयामध्ये येतील असं सांगण्यातही आलेलं होतं। शरद पवार कार्यालयातही आले, 2 मिनिटं थांबले आणि तातडीने ते आता मुंबईच्या दिशेनं रवाना झालेले आहेत। त्याच्यामुळे आज जो जांभोरी मैदानावरचा माजी मुख्यमंत्र्यांचा सत्कार सोहळा आहे, या सत्कार सोहळ्याला शरद पवार उपस्थित राहणार का हे पाहणं जास्त औत्सुक्याचं ठरणार आहे। उद्धव ठाकरे हे परदेशात असल्यामुळे ते या सोहळ्याला उपस्थित राहणार नाही हे जवळपास निश्चित आहे। मात्र शरद पवार जे कालपर्यंत या सोहळ्यात सहभागी होतील की नाही, अगदी सकाळपर्यंत ते पुण्यात असल्यामुळे ते सोहळ्यामध्ये सहभागी होणार नाहीत असं सांगितलं जात होतं। त्यांचे एकूण कार्यक्रम जे आहेत ते आज पुण्यातल्या मोदी बागेतल्या कार्यालयामध्ये ते कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी उपलब्ध असतील असं सांगण्यात आलेलं होतं। मात्र सकाळच्या सत्रामध्ये शरद पवार हे मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत। अनेकदा आपण बघितलेलं आहे या अशा पद्धतीच्या अराजकीय किंवा सामाजिक डायसवरती शरद पवार हे कुठलीही किंतु परंतु न ठेवता या कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असतात। त्याच्यामुळे या कार्यक्रमाला ते जाणार का हा महत्वाचा मुद्दा असणार आहे। आज दिवसभर या सगळ्या संदर्भामध्ये शरद पवारांच्या गोटातून अजून या संदर्भातलं कन्फर्मेशन जे आहे ते देण्यात आलेलं नाही की ते सोहळ्याला जातील म्हणून। मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून ज्या चर्चा सुरू आहेत त्यानुसार अजित पवार हे कदाचित स्वतः शरद पवार यांना निमंत्रित करू शकतात किंवा त्यांनी ते केलेलेही असेल, त्यामुळे कदाचित शरद पवार हे या सोहळ्यामध्ये सहभागी होतील अशा चर्चा सुरू आहेत। अधिकृत दुजोरा त्याला मिळालेला नाही। नेमकं काय होतं हे आज संध्याकाळी स्पष्ट होईल। बिलकुल वैभव, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद।